1, 2 व 3 जानेवारी 2026 रोजी सायन्स कोर मैदान अमरावती येथे भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाचे भव्य ऐतिहासिक व विक्रमी आयोजन करण्यात येत असून या 3 दिवसीय कार्यक्रमाला सुमारे 2 लाख भीम सैनिकांची उपस्थिती अपेक्षित आहे। मागील 14 वर्षापासून या मानवंदना कार्यक्रमाचे सातत्याने यशस्वी आयोजन सुरू असून यंदाही समता सैनिक दल व माजी सैनिकांच्या मदतीने मानवंदना दिली जाणार असल्याची माहिती आयोजक प्रमुख कैलास मोरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली। सन 1818च्या ऐतिहासिक शौर्य गाथेतील लढाईचे सरसेनापती सिद्धनायक महार यांचे 12वे वंशज मिलिंद इनामदार हे यावर्षी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून अखिल भारतीय भिक्खू संघाच्या अमरावती जिल्हा शाखेतील भंतेगणाचीही उपस्थिती लाभणार आहे। कार्यक्रमात खासदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी आशिष केरकर, डॉक्टर कमलताई गवई, दिलीप एडतकर, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, रवींद्र वैद्य, रमेश कटके, कीर्ती अर्जुन, अरविंद रामटेके, नितीन पवित्रकार, राहुल आठवले, गौतम भटकर, अतुल रामटेके, प्रकाश रविराज आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे। 1 जानेवारी रोजी संगीतमय कार्यक्रमात शिंदेशाही गायक राहुल शिंदे, होम मिनिस्टर प्रेम अभिजित राजे तसेच जयभीम कडक रॅपर विपिन तातळे यांच्या सादरीकरणातून भीम विचारांची ऊर्जा निर्माण होणार आहे। या कार्यक्रमांतर्गत 2 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून डॉक्टर कमलताई गवई, डॉक्टर सुभाष गवई, कुमुदिनी इंगळे, धनंजय गुर्देकर, अनिल भटकर, रमेश कटके, डॉक्टर पुष्पा थोरात, रजिया सुलताना, अरविंद रामटेके, डॉक्टर राजू डांगे, मंदाकिनी बागळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे। यासोबत पत्रकार बांधवांचाही गौरव केला जाणार आहे। त्याच दिवशी आधुनिक प्रबोधनात्मक कार्यक्रमासह सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात व गायक अजय देहाडे यांच्या भीम जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। 3 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता सावित्रीबाई फुले समारोह होणार असून 100 महिला सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित नाट्य व भाषण सादर करणार आहेत। या सर्व कार्यक्रमासाठी गेल्या 3 महिन्यापासून व्यापक तयारी सुरू असून आयोजन समितीचे सर्व सदस्य जबाबदारीने कार्य करत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी 20 समित्या गठीत करण्यात आल्या असून पत्रकार परिषदेला कैलास मोरे, मनीष गुर्दे यांच्यासह धनंजय गुर्देकर, वसंतराव गवई, व्ही.एस. वानखडे, समाधान वानखडे, बी.आर. ठाकरे, एस.यू. फुलझिले, कपिल धवणे, कांचन आडोळे, सुशीला नागदेवी, लता गजबे, माया बागडे, कुंदा डागे, प्रदीपा वानखडे, सुनीता शिरसाट, सुवर्णा खांडेकर, किशोर सरदार, सविता इंगळे, कॅप्टन कमलेश दाभाडे, प्रभाकर वानखडे, मंगेश दायडे, नयन मोंढे, अजय शृंगारे, भारत पाटील, अर्चना रक्षे, सूर्यवंशी मामा, नकुल नाईक। सर्वांना जय भीम। मी कैलास मोरे। आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन 1, 2, 3 जानेवारीला 2026ला भीमा कोरेगाव मानवंदना कार्यक्रमाचं आयोजन सायन्स कोर मैदान येथे 1, 2, 3 जानेवारीला होते। यावर्षी सुद्धा भव्य दिव्य प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। 1 तारखेला कळंबी येथून आपले भीमा कोरेगाव सरसेनापती यांचे वंशज मिलिंद इनामदार साहेब येणार आहेत। त्याच्यासोबत येथील सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहतील। 1 जानेवारीला शिंदेशाही घराण्यातील गायक राहुल शिंदे, विपिन तातड, त्यानंतर अभिजित राजे आणि स्थानिक कलाकार यांचा 1 जानेवारीला कार्यक्रम होणार आहे। 2 जानेवारीला आम्ही समाजभूषण पुरस्कार वितरण देणारं 11 लोकांचं सिलेक्शन झालं आहे। त्या लोकांची लिस्ट आपल्याला देण्यात आली आहे आणि ते माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते तो पुरस्कार वितरण होणार आहे। 2 जानेवारीला आधुनिक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचं प्रबोधन होणार आहे। त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांचं सुद्धा कार्यक्रम होईल आणि सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे यांचा त्या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम होत आहे। हा प्रोग्राम नॉन पॉलिटिकल असून या ठिकाणी आम्ही सामाजिक समता बंधुत्व या माध्यमातून कार्यक्रम घेतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंतीचा प्रोग्राम आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सर्व महिला त्या कार्यक्रमाला सहभाग घेतात। माझ्या आयोजक टीमला मी धन्यवाद देतो की यावर्षी सुद्धा चांगल्या प्रकारे मेहनत करतो आणि आपण पत्रकार बंधूंचा सुद्धा त्या ठिकाणी सत्कार घेण्यात आलेला आहे। आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं। माजी सैनिकांचा सत्कार होणार आहे। त्या ठिकाणी आपणास
बाहेरगावून येणाऱ्या लोकांसाठी जेवणाची राहण्याची व्यवस्था सुद्धा हर वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही केलेली आहे. या कार्यक्रमाला आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी त्या कार्यक्रमात यावं अशी सर्वांना विनंती करतो.